सर नमस्कार. आत्ता आपण लिटिल हार्ट सोसायटी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी नुकतीच आपण होळीचं प्रज्वलित केलेले आहे. अनेक नागरिक आत्ता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की काय सांगाल सोसायटीविषयी, काय सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. ओके, प्रथम मी माझी ओळख सांगतो. मी मूळचा मुंबई शिवाजी पार्क दादरचा रहिवासी आहे आणि मी 10 वर्ष ह्या सोसायटीत राहतो आहे आणि मला त्याचा फार आनंद होतो आहे आणि अभिमान आहे. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे खरंच आहे, हे जे तुम्हाला दिसतं आहे डाव्या बाजूला, त्याला आम्ही इको पार्क नाव दिलं आहे आणि तिथे नागरिकांचा सहभाग, कुठच्या माळ्यांनी झाडं लावलेली नाही, आम्ही नागरिकांनीच ती झाडं लावलेली आहेत. परत पाठीमागे तुम्हाला जे दिसतं आहे एवढीची झाडं, ती सुद्धा सोसायटीतल्या लोकांनी लावलेली आहेत. इथे आउटडोअर हे केलेलं आहे आम्ही, ओपन जिम. हां, आणि आमच्या बाजूला ऑक्सिजन पार्क आहे. त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे रेल्वे आणि नगर परिषदेला आहेच, पण पाण्याने त्याला कसं जवळ, हा शैलेश म्हणजे तो सगळी बटणं चालू करायचा. आपल्याकडे काय नेहमी झाडं लावली विसरलो. आता आपलं नगर परिषद रेल्वेनी सगळं काही सुविधा दिल्या होत्या, झाडं आणली लावली, परत ड्रीप इरिगेशन केलं. अरे पण ड्रीप इरिगेशन चालवणार कोण? तर हे आपले शैलेश जाधव यांनी ती जबाबदारी घेतली आणि ती लहान होती झाडं, ती जगवली. थोडक्यात झाडं जगवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे, कारण फोटो ऑप नेहमी असतं. ओके, जगवणं ते ह्यांनी केलेलं आहे. ओके, काय सांगा सोसायटीविषयी, काय सांगा? आता सोसायटीच्या विषयी सांगतो. आता हे तर तुम्हाला इको पार्क कळलं, तुम्हाला हे ऑक्सिजन पार्क कळलं, तिथे नर्सरी कळली. हां, हे तर मी बोलून झालो आहे. आता तुम्ही एकदा क्लब हाऊसला भेट द्या. तिथे आम्ही टेबल, आता कॅरम प्रोव्हाइड करतो आहे, चेसचं चालू आहे, बॉक्सिंग आता चालू होईल. या सगळ्या गोष्टी आता आम्ही या महिन्यातच पुऱ्या करणार आहोत. आता इथे ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे आपले लिटिल हार्टचे रहिवासीच लहान मुलांना ट्रेनिंग देतात, हाऊ टू प्ले चेस. ते कसं वरती बाहेर जायची गरज नाही मुलांना. हां, बरोबर ते प्रशिक्षण दिलं जातं. हे सोसायटी लोकच करतात, बाहेरचा कोण येऊन शिकवत नाही. परत टेबल टेनिसचं प्रशिक्षण दिलं जातं. दुसरं म्हणजे मोठा एक आता आम्ही एक केलेला आहे, बहुतेक लिटिल हार्टमध्ये पहिल्यांदाच कुठच्या सोसायटीमध्ये आता टेलिस्कोप येणार आहे. ते टेलिस्कोप कसा हाताळायचा, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, त्याचं ट्रेनिंग मी आता सध्या मुलांना देतो आहे. आमच्याकडे ऑलरेडी कोल्हापूरचे ॲस्ट्रॉनॉमर येऊन आम्हाला जो कोरोनाच्या पूर्वी त्यांनी तारे कसे ओळखायचे प्रशिक्षण दिलं होतं. आता ते पुढच्या महिन्यात येत आहे. आणि आता मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही क्लब हाऊसचं सुद्धा शूटिंग हे करा. तिथे माझं प्रिन्सिपल काय, मी सचिन तेंडुलकरचा फोटो लावणार नाही. जो सोसायटीतला कुठचाही रहिवासी जो क्रिकेट खेळतो त्याचं मी हे लावणार. आता त्याच्यामध्ये आम्ही ॲंगलिंगच्यामध्ये परत शैलेश जाधव तो क्लब हे केलेला आहे. नंतर संतोष भेगडेंचं चिरंजीव हा हॉर्स रायडिंगला जातो, त्याचे फोटो लावलेले आहेत. नंतर ॲडव्हेंचर ड्युटीचे आमचे लोक जे ॲडव्हेंचर करतात त्याचं सगळं आम्ही तिकडे फोटो रूपाने ती गॅलरी केलेली. आपण मोठे न करता आपल्या सोसायटीत जे काही नागरिक, हां बरोबर, तेच आपण इथं. आणि आम्हाला सांगायला आश्चर्य होतो, आम्ही जो अँगलिंग क्लब स्थापन केला त्याच्यामध्ये लोणावळ्याला जी अँगलिंगची स्पर्धा झाली त्याला आम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये 3rd प्राईज मिळालं. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे सर, थँक्यू. ओके, धन्यवाद.